हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर ताईंनो चला, मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून काही कमेंट्स येतात की ताई मालेगावच्या चिमुकलीवरती तुम्ही काही बोला किंवा मग सगळ्यांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले, तुम्हीच नाही बनवले. आता ना म्हणजे ह्या विषयावरती काय बोलावं आणि काय नाही म्हणजे शब्दच उरलेले नाही आहेत ताईंनो. आणि खरं तर ना ह्या विषयावर बोलायला गेलं की अंगाला काटा येतोय, मनास अगदी भरून जाते. म्हणजे किती दरिद्रता म्हणजे हे वाढलेले आहे आजच्या याच्यामध्ये. कारण बोलून ह्या विषयावरती काहीच होऊ शकत नाहीये. त्या मुलीला बिचारायला काही न्याय सुद्धा मिळणार नाहीये. पाहू आता, न्याय मिळणार नाही असं नाही म्हणता येणार, न्याय मिळणार आहे. सगळ्यांनी आपण तीच प्रार्थना करतोय की तिला न्याय मिळावा. आणि आम्हाला तर असं वाटतं तिच्या घरच्यांच्या हवाली तो जो गुन्हेगार आहे त्याला केलं पाहिजे, ना की त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ठेवून त्याला फुकटचं खाऊ पिऊ घातलं पाहिजे. आता ह्या विषयावरती आपण पुढं बोलूयात. आज तुमचे दाजी सुद्धा घरीच आहेत. काही दिवसापासून काही त्यांच्या कमेंट्स येत होत्या की दाजींना ह्या टॉपिकवरती बोलायला लावा. तर आज ह्या दोन्ही विषयावरती थोड्याशा गप्पा मारूयात म्हटलं. निवांत वेळ आहे तर निवांत कसला, पण थोडंसं लवकर घरी या म्हटलं आज त्यांना. त्यानंतर मार्केटमधून मस्त कुठेतरी यांना कैरी दिसली. आजकाल काय कुठल्याही सीझनमध्ये काहीही पाहायला मिळतंय. आता त्या दिवशी आंबे पाहिले, आता बाजारात त्या दिवशी ह्यांनी कैरी पाहिली तर घेऊन आले. म्हटलं पाहावं कशी आहे काय आहे. मला तर अगोदर वाटलं सीझन नाही म्हणल्याच्या नंतर ही काय म्हणजे नॅचरली पिकलेली नसणार आहे, काही ना काही म्हणजे इंजेक्शन म्हणा किंवा कुठं काय पावडर केमिकल अशा पद्धतीचे असणार आहे. कापताच काही कंट्रोल व्हायना म्हणून खाऊन पाहिली आणि खरंच खूप टेस्टी होती. काय झालं ना, कैरी घरात पाहिल्याच्या नंतर सगळे कैरी काप असं ओरडू लागले. कारण एकच होती ना. आता उन्हाळ्यामध्ये सीझनमध्ये एवढ्या कैऱ्या, एवढ्या आंब्याचे झाडं आहेत, जंगलविलामध्ये पण आहे, तिकडच्या घरी पण आहे. पण त्यावेळेस किंमत नसते. ते म्हणतात ना, खूप असलं ना की आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते आणि थोडं असलं ना की मग सगळे त्याच्यावरतीच तुटून पडतात. तसंच झालं. काल रात्री आणली नाही तर सगळेजण कैरी आणली. तशी कैरी कोणी पाहिलीच नव्हती, घरात पहिल्यांदा आली अशा पद्धतीचं. कारण सीझन नाहीये, खूप दिवसांनी पाहायला मिळाली. कारण उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळतात. तर छान होती, मस्त अगदी गोड जेवणाबरोबर. आज सोमवार आहे, म्हणलं चला फराळाबरोबर होईल छानपैकी खायला. पण आता आहे ना, हे पाहायचंय मला की ह्या सीझनमध्ये ही कैरी आली कशी काय, ह्या झाडांची जात कोणती आहे, प्रकार कोणता आहे. म्हणजे आपल्या इथं पण हे अशा एक प्रकारचं झाड पाहिजे. जसं की उन्हाळ्यात आंबे येणारे, कैऱ्या येणारे झाडं तर आहेच, पण ही कुठली जात आहे हे थोडंसं त्याच्यावरती आता बघावं लागणार आहे. आणि 1-2 झाडं ह्या टाईपचे पण आणून लावावे लागणार आहेत, म्हणजे ह्या सीझनमध्ये पण कैरी खायला मिळेल. आता कैरी आली म्हणल्याच्या नंतर ही पिकणार अजून 15-20 दिवसांनी, 20-25 दिवसांनी की 10-15 दिवसांनी काय असेल ते. म्हणजे पहा ना, डिसेंबर महिन्यामध्ये कैरी खायला मिळते आपल्याला, आंबे खायला मिळतात म्हणल्याच्या नंतर याचीच गोष्ट आहे ना. उन्हाळा गेला, पावसाळा गेला आणि हिवाळा आलाय, पण कैरी मिळते म्हणल्याच्या नंतर मग चला बघू. ज्यावेळेस समजेल त्यावेळेस कुठली काय आहे नक्कीच सांगन, झाड कुठलं आहे. आज स्टाफमधल्या एका ताईंनी भरपूर अशी शेतातली हिरवीगार भाजी, तांदूळच्याची भाजी घेऊन आल्या होत्या. म्हटलं आता संध्याकाळी याला निसून वगैरे ठेवावं जेणेकरून करता येईल म्हणून. आता काय हिवाळा लागला की मस्त अशा सगळ्या हिरव्या गार पालेभाज्या आपल्याला खायला मिळतात. बाकी एरवी उन्हाळ्यात तरसावं लागतं. सकाळ सकाळ थोडेसे म्हणलं हळदीमध्ये, तेलामध्ये फुटाणे फ्राय करून द्यावा पोरांना. थंडीचे फुटाणे खाल्लेले पण चांगले असतात. नंतर दुपारी सगळा स्टाफ आल्याच्या नंतर आज म्हणलं चला मस्त हे चटकदार भेळ बनवून द्यावं सगळ्यांसाठी. कारण सगळ्यांचं काम चालू आहे आजवरती, सगळा स्टाफ इथंच आहे, तिकडच्या ऑफिसवरती नाही आहे. तर म्हणलं मग चला आज इथंच छानपैकी मस्त ओली भेळ बनवावी त्यांच्यासाठी. कारण दुपारी या थंडीच्या दिवसात ना आता खाऊ वाटतो काही ना काही आपल्याला चटकमटक छान असं मस्त. तसं ज्याला खायचा नाही त्याला थंडी काय, हिवाळा काय, पावसाळा काय, काहीच कोणी पाहत नाही. पण जास्त करून पावसाळ्यात आणि थंडीमध्ये जास्त चटकमटक खावं वाटतं. कारण त्यावेळेस आपण पाणी जास्त पित नाही, असं छानपैकी गरम गरम वगैरे खावं वाटतं. तर छान असं मस्त म्हणलं तिखट मसाल्याची भेळ बनवून न्यावी सगळ्यांसाठीच वरती, सगळेच खातील थोडी थोडी. आणि भेळ खायचा विषय नाही, पण लहानपणीचे दिवस आठवतात. आपण किती असं ते चिंचेच्या पालाची चटणी करायचो, चिंचेचा पाला तोडून आणून, चिंचेची कवळी फुलं तोडून आणून लाल तिखट वगैरे टाकून. आणि थोडक्यात ज्याला कम्युनिटी लंच म्हणतात ना, त्या गोष्टीमध्ये एक वेगळीच मजा असते. सगळे बरोबर ज्यावेळेस बसून कुठल्याही पद्धतीचं जेवण खातात किंवा मग आपण रानात जाऊन वनभोजन खातो किंवा काही असं सगळेजण मिळून खाल्लं ना की ते खाण्याची मजाच वेगळी असते. चला संध्याकाळचे आता बरेच वाजले, 8-8:30 वाजले. जेवण वगैरे आमचे सगळ्यांचे झाले. आणि आता दाजी आमचे 2-3 दिवस नव्हते, पुण्याला गेलेले होते. मग आज आले तर आज म्हणलं नाही, बरेच दिवस झाले तर आपले दाजी काही व्हिडिओ मध्ये आलेले नाहीत.
तर आज तर म्हणलं लय दिवस झाले दाजीला आलेच भाव पाहिजे. खायचे व्हिडिओ मध्ये आहे. मग आज जरा घरी तुम्ही आधी येतलं हॉटेलचा टूर कधी देणार ते सांगा तुम्ही आम्हाला कमेंट. माझ्या दुसऱ्या ह्याच्या कामामध्ये बिझी होतो मी. आपण एक 2-4 दिवसामध्ये देऊ. बेकरीचं काम झालं बेकरीचं काम झालं हॉटेलमध्ये ना, बेकरीचं काम चालू आहे साईडला. ते पूर्ण झालं की मग जाऊन टूर देणार आहेत आम्ही. नाही द्यायचं असं नाही, द्यायचं आहे पण तुमच्या दाजी जागेवर असल्यामुळं आम्ही तर नाही द्यायचं अशी बात नाही. तर मला वाटलं होतं बेकरीचा आणि हॉटेलचा कंबाईन टूर द्यावा. बेकरीचं काम काही कारणास्तव एक 5-7 दिवस थांबलं होतं. ज्याची आपण फ्रान्सिस वगैरे घेतली ना, तो थोडा आउट ऑफ कंट्री गेला, त्यामुळे थांबावं लागलं. म्हणून 4-5 दिवस थांबलो होतो. ते टूर तर द्यायचं आहे सर्वांना. त्याचे पण बऱ्याचशा ताई सबस्क्रायबर येतात हॉटेलवर, त्यांना भेट होते, सर्व होते, थोड्या गप्पा होता, सगळ्या गोष्टी होतात तिथं. सर्वांना क्वालिटी वगैरे सगळं हॉटेलचं चांगलं आवडतंय, सर्व छान वाटतंय. सबस्क्राईब फॅमिलीला मी माझ्यातर्फे जेवढा होईल तेवढा डिस्काउंट पण देतो. म्हणजे आहेत सबस्क्राईब फॅमिली म्हणून सर्व बरेच चालते. म्हणजे येतात दररोज 8-10-20 जण तरी 100% व्हिजिट असते. कोणी शिर्डीला जाणारं, कोणी सोलापूरला जाणारं, किंवा कोणी त्या आपल्या पुणे साईडला जाणार आहे, कोणी संभाजीनगर साईडला जाणार आहे. मेन चौक पुण्यावर हॉटेल असल्यामुळं दररोज कोणा ना कोणाची तर आपली मुलाखत 100% होते. बऱ्याचशा आता ज्या व्हिडिओ पाहत असतात त्यांना माहिती तिथं मुलाखत झालीच आहे बऱ्याचशा, म्हणजे दादांसंग ताईंसंग. तर मग सर्वांना हॉटेल आवडलं. त्यांनी म्हणजे विशेषतः ते 1 लाखाचं झाड कोणतं, 1.5 लाखाचं झाड कोणतं म्हणले, ते आम्हाला पहिलं दाखवा, ते डोसा नंतर पाहू म्हणजे. तर मी म्हणले ठीक आहे, पहिले तुम्ही झाडं पाहिले काढले. हा, आणि मग आता ते व्हेज आपलं सॉरी खरं तर ते झाडं कुठून आणले त्या नर्सरीत आम्हाला जायचंय एकदा, पण आता योग जाऊन तुम्हाला ते एकदा नक्की दाखवणार आहे मी. तिथं खूप विविध प्रकारचे झाडं आहेत, म्हणजे आवडेल तुम्हाला नक्की. खूप मोठा एक दिवस जाऊन आपण ते नक्की. आपल्याला ते ना याचे झाडं आणायचे, म्हणजे मोठ्या कुंड्या आणायच्या कमळ वगैरे लावायला चाकाच्या. हा, तिथं म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या कुंड्या पण भेटतात. तसे आपले सद्गुरू हायटेक नर्सरीत आहेत, तिथं सर्व झाडं भेटतातच. पण जे युनिक प्रकारचे झाड आहेत जे खूप मोठाले, ट्रान्सपोर्टेशन आपण करू शकत नाही. आपल्या हॉटेलच्या शेजारीचे म्हणजे मित्रांची म्हणजे आपलीच नर्सरी आपल्यासारखे येते, तिथं पण चांगले आणि उत्तम क्वालिटीचे झाडे भेटतात. पण हे जे मोठ्या प्रकारचे झाडं असतात, मोठे म्हणजे खूप मोठी साईड, ज्याला ट्रकने ट्रान्सपोर्ट करावं लागतं एका झाडाला, त्या प्रकारचे झाडं इथं अवेलेबल नाहीत आपल्याकडे. पण नक्कीच त्या दुसऱ्या नर्सरीमध्ये, ती पण आपल्या एक सबस्क्रायबर फॅमिलीची नर्सरी, खूप छान आहे त्यांचा स्वभाव. जेव्हा गेलते ना त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ कॉल केलता. तर व्हिडिओ कॉलवर अशा प्रकारचे झाडं पाहिले की जे कधी आयुष्यात म्हणजे टीव्ही मध्ये पण सुद्धा नव्हते पाहिले. दुबईचे काही रील्स येतात बघा आउट ऑफ कंट्रीचे, तर त्या रील्स मध्ये तशा पद्धतीचे झाडं पाहिली होते मी. तर ते मला असं वाटलं की थोडंसं एआयचं आहे काही किंवा काय असं, अशा पद्धतीची झाडं बाहेरच्या कंट्रीमध्येच असू शकतात, पण आपल्या इथं पण आहे हे आणल्याच्या नंतर हॉटेलवर समजलं. हा, नाही नेमका टॉपिक असा झाला की बऱ्याचशा व्हिडिओवर आता मी नव्हतो 4-5 दिवस, थोडं बॉम्बे पुण्याला गेलो, माझं काम होतं. तर मग बऱ्याचशा ताईंचे आलते की मुलांच्या फ्युचरसाठी. नाही, एक कमेंट होती की मुलांच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट कशी करावी किंवा तुम्ही कशी करता, आणि त्याला लाईक बरेच होते. आणि काही ताईंनी त्याला खाली म्हणजे एक 5-6 दिवसापूर्वी कमेंट असेल ती, आणि दाजींना घेऊन नक्की याच्यावरती व्हिडिओ करा. पण दाजी त्यावेळेस तुमच्या इथं नव्हते, कालच आलेत. म्हटलं चला आज लवकर घरी आले तर बसा आणि सांगा म्हटलं की आपण मुलांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आमचं म्हणजे फ्युचर आम्ही त्यांच्या कसं हे केलेलं आहे, काय केलेलं आहे. तर लाईक्स भरपूर असल्यामुळे आणि मग त्या कमेंटवर थोडासा विचार करावा लागतो बोलण्याबाबतीत. म्हटलं आज यांना सांग. आणि त्याच्या अगोदर पण रुद्रचं जसं सांगितलं तेव्हा म्हणले की दाजीला समजून सांगायला लावा त्याला, म्हणजे नाही का तो समजून घेईन असं तसं. तर दाजी सांग ते सगळं काही सांगितलंय, सगळं काही केलं, पण सांगा आपण कसं काय केलंय. हा, नाही आता माझं तर मेन बेसिकली म्हणजे माझं ऑन मध्ये स्वतःचं मत. आता बाकी माझ्यापेक्षा मी नाही म्हणत कमी टॅलेंटेड आहे, मी सर्व सांगू शकतो तसं नाहीये. पण माझं वैयक्तिक मत तुम्हाला शेअर करतो. बाकी माझ्यापेक्षा आपले सबस्क्राईब फॅमिली भरपूर टॅलेंटेड आणि स्वतः पॉलिसी एजंट याच्यामध्ये राहणारे लोक किंवा ते मार्केट यामध्ये लोक आहेत, खूप तज्ज्ञ लोक आहेत. पण माझं वैयक्तिक मत तुम्हाला मी शेअर करतो. मला असं वाटतं मुलांसाठी इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मुलांवर इन्व्हेस्ट केलेलं जास्त बेटर राहील. कारण की मुलांवर इन्व्हेस्ट करणं सध्या खूप जरुरीचं आहे. आपण वेगळ्या मार्गाला जाऊ राहिले असं मला वाटतंय. मी पण स्वतः मला म्हणजे वैयक्तिक माझं पण मी एक्झाम्पल देतो का मी त्या मुलांसाठी पॉलिसी घेऊ किंवा मी एखादा प्लॉट घेऊन ठेवू किंवा काय, आणि मला येऊन दिसतंय का शून्य मी करोड रुपयाची प्रॉपर्टी बनवली, पण मी इकडं मुलाच्या लाईफमध्ये जे पुढे करोड रुपयाच्या काही गोष्टी होणार त्या मी गमवल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आज सांगतो का मुलांच्या एज्युकेशनला म्हणा, त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांचा जो फ्युचर त्यांना वाटतंय ते करण्यासाठी त्यांच्यावर इन्व्हेस्ट करावं, ना की त्याच्या नावावर आपण 50 लाख रुपये टाकावे माझ्या मुलाला फ्युचरमध्ये काम येतील. तुमच्या मुलांवर जर तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं असेल
तर ते 50 लाख मुलांवर जर ते 50 लाख इन्व्हेस्ट केले तर तो 50 लाखाचे 50 करोड पण बनवून स्वतःमध्ये टॅलेंट असेल ते टॅलेंट कुणी त्याचा मित्र घेऊ शकत नाही, ते चोरीला जाणार नाही किंवा तो कुठल्याही प्रकारचे त्याला म्हणजे काय म्हणतात बाकी बाद आपण जे बोलतो आपल्या पैशाला 100 मार्ग फुटतात. आपल्याकडे पैसे असतील तर आपल्याला सांगणारे वाईट सांगणारे भेटतात, चांगले सांगणारे भेटतात, त्याला 100 मार्ग भेटतात. कुठं ना कुठं पैसे ते जातात. आता मी बरेच उदाहरण पाहिले, माझ्या भरपूर मित्रांचे एक्झाम्पल घडले. आता मध्ये बऱ्याचशा स्कीम आलत्या, काही पैसे इन्व्हेस्ट करा महिन्याला तुम्हाला 10% किंवा 8% 12% रिटर्न भेटतील. अशा मी प्रत्यक्ष नाव घ्यायची माझी इच्छा नाही पण आलत्या. त्यामध्ये बरेचसे माझे मित्र परिवार म्हणजे मित्र नाही परिवारामधलं कोणी जवळचं नाही पण मित्र बरेचसे त्यामध्ये फसले गेले. ते सल्ला नाही विचारल्यामुळे मला पण ते म्हटले होते तुम्ही असं करा. मी तर ते साफ मना केला होता, म्हटलं मला नकोय, माझा त्या गोष्टीवर भरोसा नाहीये, जे थोडं बहुत येईल ते असं बेजेट आहे. मग अशा गोष्टीला आपण पैसे जर असतील किंवा कुठे ठेवले तर बळी पडतो. मग मला काय वाटतं मुलासाठी 50 लाख किंवा 1 करोड आपण ठेवण्यापेक्षा ते मुलावर जर इन्व्हेस्ट केले, त्याला चांगलं शिक्षण दिलं किंवा त्याला चांगल्या म्हणजे त्याच्या ऍक्टिव्हिटी, त्याला कोणत्या पण खेळाचा नाद असेल, आजकाल क्रिकेटला पण खूप खर्च होतो, ते जर पुढे न्यायचं म्हटलं तर कोणता बी खेळ असेल तर तो पुढे जाण्यासाठी त्याला खर्च होतात. मग त्या प्रकारचे खर्च त्यावर करावा. त्याला एक म्हणजे माणूस म्हणून किंवा एक चांगला मुलगा म्हणून त्याला पुढे न्यावं. म्हणजे चांगला मुलगा म्हणून जर आपण त्याला पुढे नेलं ना तर त्या आपल्या ज्या सेव्हिंग पैशाची त्याला गरज पडणार नाही, कारण की तो स्वतः कमवू शकतो. आणि जर तो चांगला मुलगा म्हणून पुढे नाही गेला आणि तो जर थोडासा वाईट मार्गाला गेला आणि आपण फक्त पैशाच्या मागच गेलो तर मग ते तुमचे पैसे राहिलेले 50 लाख म्हणा 1 करोड म्हणा किंवा किती बी तो 10 दिवसात उडली की 15 दिवसात हे तुम्हाला माहित नाही. आणि त्यावेळेस तुमचं एज असं असेल ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मुलगा उडवतोय हे करतोय पण मुलगा आपल्याला काय म्हणा मग शेवटी कोणासाठी कमवले, करू द्या मला हे करायचं ते करायचं मला अडचण नाही. पण त्यावेळेसचा निर्णय त्याचे चांगले की वाईट हे म्हणजे आपण घेणार नसतो, कारण की त्यांना अर्थ आपण म्हातारे झालो, आपलं वय झालं, तुम्ही आता योग्य निर्णय घेऊ शकत नाही, मला निर्णय घ्यायचा. मग त्याच्या निर्णयामुळं आणि त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमचे पैसे कधी 10 दिवसामध्ये जातील हे कधीच सांगता येत नाही. कारण की हे झालं मोबाईल झालं कोणत्या गेम मध्ये आणि कसं आता भरपूर एक्झाम्पल युट्यूबला तुम्ही पाहतात. कोणी शिक्षक वर्ग म्हणा, कोणी काही म्हणा, कोणी शेअर मार्केटचं खोलले, कोणी इतके लोकांचे पैसे घेऊन त्याच्यामध्ये डुबलेत, ती ऍप भेटत नाही, ते हे भेटत नाही. आजकाल एआयचं एवढं झालंय, एआय मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याला, ते एवढं म्हणजे मार्केटमध्ये वाढलंय का कोणीच कुणावर कसाच भरोसा आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. ते तर आपण वेगळ्या बोलण्याकडे वळलं. पण हा मुलांची थिंक तिथं सांगतो का मग आपण मुलांवर इन्व्हेस्ट करा, मुलांना चांगले आता म्हणजे छोट्या परिवारावर सांगतो मी, म्हणत नाही का करोडो 50 लाख अशा नाही, 10,000ची बात आपण एखादी जास्त इन्व्हेस्टमेंट नाही पण छोटा परिवार म्हणा किंवा मोठा परिवार एखादी पॉलिसी तरी अशा असावी मुलाची की ती एज्युकेशन रिलेटेड असावी की ते मुलांच्या त्याचं वय 18 झाल्यानंतर किंवा 17-18च्या नंतर जास्त पैसे आपल्याला लागतात त्यावेळेस ती पॉलिसी अशी असावी की ती 17-18 वर्षांमध्ये त्याला काम येईल. एज्युकेशन पॉलिसी मुलाची एक नक्की करावी आणि त्याच्या शिक्षणावर जास्त भर देऊन त्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्या मुलाला जे बी खूप पुढे वाटतंय मला लाईफमध्ये करिअरमध्ये हे करायचंय त्याच्यावर जास्त आपण भर द्यावा आणि त्यासाठी खर्च करण्याचा प्रयत्न करावा. आता प्रत्येक फॅमिलीचं ते नाहीये कुवत की आता आपल्या भरपूर शेतकरी आपण मिडल क्लास वर्ग घेते शेतकरी फॅमिली आहेत सगळ्या, त्या जेवढ्या त्यांच्या कुवतीप्रमाणे होईल. अक्षरशः 100 रुपयापासून आजकाल पॉलिसी आहे म्हणजे एक 100 ते 100 कोणत्या प्रकारच्या तुम्ही मी कोणत्या पर्टिक्युलर पॉलिसीचं नाव इथं घेणार नाहीये. तुम्ही कोणत्या पण पॉलिसी चौकशी करू तुम्हाला सगळ्या पॉलिसीचं नाव माहिती आहे. तुम्ही मी एखादा एक्झाम्पल पण नाही कोणतं नाव मी घेतलं तर ते एक ऍडव्हर्टाईज केल्यासारखं होईल. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी एक एज्युकेशन पॉलिसी सर्च करा हा किंवा पॉलिसी बाजारवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला नक्की भेटेल त्यामध्ये चांगल्या पॉलिसी कोणत्या आहेत आणि आपण कसं करायला पाहिजे. किंवा एखादा चांगला एजंट थ्रू भरपूर जण पॉलिसी करतात आणि करायला पाहिजे. डायरेक्ट आपण पॉलिसी बाजार थ्रू केली तर ते डिरेक्शन थोडेसे कमी होतात, 1,000 रुपयाचा इकडे तिकडे फरक पडतो. पण आपण एखादा एजंट थ्रू केली तर तो आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतो. म्हणजे त्याला आपण जवळपास असाल त्याला धरू शकतो कधी पण बाबा हे पॉलिसी माझ्या काय होतं काय नाही, तुझ्याकडून गेलं तिकडे चालतं काय नाही. त्यामुळे आपण त्याला बी घेऊ शकतो. असा काही भाषा फरक पडत नाही डायरेक्ट कंपनी आणि एजंट थ्रू. अशा काही गोष्टी यांनी मला विचारल्या म्हणून मला या पॉलिसीच्या रिलेटेड सांगायच्या होत्या. मग त्याच म्हणलं आता रिपीट तोच बोलले माझा की इन्व्हेस्टमेंट मुलासाठी नाही तर मुलावर करा. म्हणजे तुमचा मुलगा तेच इन्व्हेस्टमेंट डबल टेबल करून तुमच्या लाईफमध्ये खुशी आणेल. मुलांना लाईफमध्ये खुशी जरी आणली ना तरी त्याच्यापेक्षा मोठं इन्व्हेस्टमेंट काहीच नाहीये. त्या मुलाच्या म्हणजे तो एखाद्या चांगल्या जॉबलाच नाही म्हणत चांगल्या बिझनेस लाईनला वळाला किंवा चांगल्या जॉबला लागला पुन्हा काही पण कोणत्या पण लेवलला गेला तर तुमची खुशी हे जे 10 लाखाचे 20 लाख होण्यापेक्षा ते जे 1 करोड झालेले असतील मनामधल्या खुशीच्या ते कधी पण मोठे असतील. त्यामुळं मुलांवर थोडंसं जास्त लक्ष द्या. आजकाल मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. आम्ही पण भरपूर कोशिश करतो पण होत नाही, हळूहळू होऊ राहिले. आता 10% 20% थोडंसं चाललंय सोडायचं पण त्या मोबाईलपासून तर लांब ठेवायला पाहिजे.
पण आजकाल क्लासमुळे पोरं नाही, बिघडतात. हा कारण तेच. मोबाईल मध्ये ऑनलाईन क्लास आजकाल एवढं अवघड झाले ना. स्कूलचा होमवर्क मोबाईल वरती, ट्युशनचा होमवर्क मोबाईल वरती, कुठं काय प्रॉब्लेम मोबाईल वरती, म्हणजे सगळं मोबाईलचे ग्रुप ईबीएलचं मोबाईल वरती. म्हणजे मोबाईल त्यांना दिल्याशिवाय अभ्यासच नाही हो त्यांचा. असं मोबाईलवर अवघड मुलं झालंय. असं मिनिमाइज काय असं शिकलेत ना, तर कधी आपण जाताना मिनिमाइज करून ठेवतील आणि त्यांचा अभ्यास ओपन करतील आणि कधी गेल्या गेल्या त्या मिनिमाइजला मॅक्सिमाइज करतील आणि परत गेम त्यांच्या सुरू करतील. हे तुम्हाला कळणारच नाही बिलकुल. या दोन गोष्टी त्यांच्या कायम असतात. मिनिमाइज मध्ये खाली काय असतं त्यांचं काही ना काही ते मोबाईलवर खेळायचं त्यांनी मिनिमाइज आमचा केलं ध्रुव असतं. तर टॉयज ऑर्डर करतो ऑनलाईन, पण आमच्या इकडं म्हणजे सर्व्हिस नाहीये गावामध्ये आणि कॅश ऑन डिलिव्हरचा पण ऑप्शन चॉईस करतो. बघा मग हे आवडलं लगेच ऑर्डर नाव करून टाकतो लगेच, पण ऍड्रेस इकडं सर्व्हिस नाहीये त्याच्यामध्ये. नाही तर रोज 2-4 टॉयज ऑर्डर करतो म्हणतो आज माझं पार्सल येणार आहे. हा म्हणजे मुलांना बघा असं इथपर्यंत parcel येणार इथपर्यंत त्याला मुलांची एवढे भरता नाही येत सगळं, म्हणजे पण काही हा. म्हणजे लहान मुलांची इथपर्यंत त्यांची बुद्धी हे व्हायला लागली का नाही मी करू शकतो, हे करतील मॅनेज देतील. म्हणजे मुलांना थोडंसं कुठंतरी कंट्रोल करणं जरुरी आहे. आता मी त्यांना कंट्रोलमध्ये आणलंय, थोडं थोडं हो राहिले ते. मग काय बाहेर खेळताय आता मोबाईल सोडून. ते म्हणले प्रत्येक वेळेस मोबाईल नको, थोडाफार ठीक आहे आता त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सामील झाला. मोबाईल शिवाय नवीन नवीन थोडं शिकायला पण भेटतं. आजकाल होमवर्क जसं सांगितलं आहे ते शाळेचं पण सर्व काही, पण तरी पण आपण जेवढं होईल तेवढं मॅक्सिमम त्यांना त्याच्यापासून दूर ठेवा आणि बाकी फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांना रुची जास्त करू द्या. आता नेक्स्ट माझा पॉईंट होता, त्यात एका ताईंचा मेसेज होता काय ते, हा ते बिबट्यांचं आजकाल म्हटलेलं हे झालाय म्हणजे कुठं पण आपल्या इथं बिबटे. का परवा चालतात तुम्ही नव्हते. हा ते सायरन वगैरे मी सायरन सिस्टम आमच्या वाडीमध्ये आहे सगळ्या म्हणजे बऱ्याचशा घरामध्ये. कुणाच्या इथं काही प्रॉब्लेम झाला तर आपण सायरन वाजवतो, तर पूर्ण आमची जेवढे पण इथले गावी सगळे जागे होतात. सगळ्यांच्या घरी मी येताना म्हणजे एक प्लॅन करून आलो, त्यावेळेस लावली होती मी सर्वांना. म्हटलं असावा सगळे जे रानामध्ये थोडे राहतात ना, एक 7-8 घर सगळ्यांच्या घरामध्ये आहे. एक जर वाजला सायरन मग सगळे वाजवायला सुरू करतात. मग त्यामुळे सगळ्यांना जागृत कळते की नेमकं झालंय काय. एक दुसऱ्याला मग कॉलिंगवर विचारतात. तेव्हा परवा दिवशी मी नव्हतो इथं, यांना कळालं बिबट्या आलाय. मग सर्वांनी सायरन वाजवले होते. आता बिबट्या आलाय तो नेमके बिबट्या बऱ्याचशा म्हणजे भागामध्ये असं घडलंय, बिबट्याने हल्ला पण केला. काही चिमुकल्यावर, काही लेडीजवर किंवा काही माणसांवर हल्ला, बरेचसे जखमी झाले. हे उदाहरण आपण पाहिले इंस्टाला याला त्याला किंवा न्यूजला सांगतातच. हॉस्पिटलला आहे त्याला कोणी ऍडमिट आहे, बिबट्याने हमला केला. आता ते एक कुणी आणून सोडले हे मी डायरेक्ट नाही म्हणू शकत का कोणी आणून सोडले, पण हे आले नेमके बिबटे आले पूर्ण एवढे आणि सर्वांना खूप त्याची भीती वाटू राहिली आहे. सगळे बाहेर फिरत नाही संध्याकाळी. दळणवळण थोडं खूप कमी झालंय गावातल्या पारावर किंवा बाहेर जे लोक बसायचे ते कमी झालेत किंवा संध्याकाळी वॉकिंग कमी झाली आहे. सकाळची मॉर्निंग वॉक लोकांची कमी झाली आहे. हे नुकसान 100% बिबट्यामुळे झाले. ज्याच्यावर हल्ला होतो त्याला किती नुकसान होते ते. शेतामध्ये रात्रीचं कोणी पाणी द्यायला आजकाल जात नाहीये. त्या रात्रीची कधी लाईट असल्यावर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्यामुळं गव्हर्नमेंटला तर मी पर्सनली पण फोन करून सांगितलं होतं आमच्या इथल्यांना का तुम्ही आता शक्यतो जी लाईट आहे ना पावर सकाळची ठेवा, रात्रीची नका ठेवू. कारण की रात्रीच्या लोकांना कुठून कधी येतात यायचं नाही, पण तरी पण सकाळी आणि रात्रीमध्ये थोडासा फरक असतो. आपल्या तिकडच्या ऑफिस पुढे होते पुलावर माहिती, रस्त्याला भर हायवे. नाही पण ते सकाळी आणि रात्री फरक असतो. रात्री जास्त बाहेर निघतात, हायवे म्हणजे सकाळी थोडे गावात जाणारा येणारा रस्ता आहे ना, तिथं होते ऑफिसच्या तिथं जुन्या घराच्या तिथं पुढं. म्हणजे थोडं सकाळी ते आपण वाचू शकतो म्हणजे थोडंसं होतं, पण रात्री ते कधी पण दबी धरून कधी हमला करू शकतात ना. त्यामुळे लाईटचा जे शक्यतो जी शेतीसाठी लाईट येते ती सकाळीच पाहिजे असं आम्ही त्यांना निवेदन पण लिहून दिलंय. तर तुम्ही सकाळीच लाईटचा प्रबंध करा कारण रात्री नको प्रॉब्लेम व्हायला. आणि दुसरा एक त्याच्यामुळे छोटासा लिटल एक फायदा काय झालाय ते बिबट्या आल्यामुळं, आजकाल लोकांना चोरांची भीती पण कमी झाली. म्हणजे चोर स्वतःच बाहेर येत नाही बिबट्यामुळे. ते म्हणले नकोच ते. पण ते चोर मारित तर नव्हते ना माणसांना, चोर सोनं घेऊन मस्त जायचे. मारित होते अरे काही बापरे. जीवच मारित नव्हते ना, हे जीवच मारते तर. नाही मी म्हणत चोर म्हणजे थोडेसे कमी झाले. चोरांना लिटल छोटासा फायदा येतो. नॉर्मल एक लई छोटासा एक मायनस बिग म्हणलं तरी पण छोटासा फायदा का फक्त चोर जे फिरायचे नाही इकडे तिकडे लोकांच्या चोऱ्या व्हायच्या ते म्हणजे पूर्णपणे कमी झाल्यात का त्या चोरांना स्वतः आता बिबट्याची भीती वाटायला लागली. कारण की ते म्हणतात का बिबट्या सुटले तर आपलं कुठं जातं. आपल्याला पण बिबट्याला शेवटी बिबट्या चोर आणि कोणते थोडी पाहणार आहे. बिबट्याचा हमला म्हणजे हमला आहे. ते थोडासा एक फायदा झालाय पण नुकसान खूप मोठ्या प्रकारचे झालं बिबट्यामुळे लोकांच्या. मग कुठंतरी वन विभागाने बी त्याच्यावर थोडंसं कंट्रोल आणायला पाहिजे किंवा काहीतरी वेगळा पर्याय त्याला शोधला पाहिजे. आणि गावागावाकडून थोडे हे जे बिबट्यांचे कष्ट लोकांना होऊ राहिले तेवढे लोक खूप टेन्शनमध्ये आहेत ते थोडे कमी झाले पाहिजे. त्यासाठी कुणाला आता आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये कोणी वन विभागामध्ये पण असेल तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की थोडंसं तुम्ही पण थोडं म्हणजे पुढे येऊन या गोष्टीवर थोडासा काहीतरी आळा घालण्याचा प्रयत्न करा. कारण की जीव एकदा परत येत नाही आणि आपण ज्याने जीव घडला त्याच्यावर केस पण करू शकत नाही. त्यामुळे केस करू शकत नाही किंवा त्याला काही म्हणू पण शकत नाही. त्यामुळे त्या जनावरला बी माहीत नसतं का मी त्याचा पुढच्या माणसाचा जीव जाईल ते तिची भूक भागवण्यासाठी किंवा शिकार नाही
म्हणून तो हमला करतोय. पण आता ती चेन आता राहिलेली नाही. पहिली जी चेन होती, जीव ते दुसरे जीव असायचे, हे जीव आणि ते जीव, म्हणजे प्रत्येक जीव त्याच्यावर डिपेंड असायचा. अन्न साखळी ती आता थोडीशी कमी होत चालली. लोक एवढे झाडं तोडायला लागले. म्हणजे लोकांना पण माझी रिक्वेस्ट आहे, झाडं तोडू नका जास्त. हे झाडं बाहेर जंगलातले जास्त तोडल्यामुळे ते बिबटे शहराकडे पडू राहिले किंवा खेड्याकडे कुठेतरी पडू राहिले. जंगलामध्ये मुबलक झाडं असते, जंगल असते, ते जनावर जंगलामध्येच राहिले असते, बाहेर आले नसते. म्हणजे कुठंतरी आपली पण चुकी आहे त्यामध्ये की आपण झाडं तोडतोय. आणि झाडं तोडल्यामुळे जे नुकसान होते ते एक सिंपल एक आपले बिबटे म्हणजे त्याला तिकडे जंगल कमी झाले म्हणून आले असतील. आज एक माझं पर्सनल मला असं वाटतं. पण कुणी कुणी म्हणतात आणून सोडले, पण मला नाही वाटत कुणी आणून सोडले असतील म्हणून. कारण की कुणी आणून का बरं सोडल? ते जंगलाच्या दिशेने म्हणजे त्यांना हिरवळ कमी होत चालली, जेवण भेटणार म्हणून ते गावाकडे पडत असतील का तिकडे काहीतरी भेटल. म्हणजे गावाच्या मग शेजारी बाजारी शेळ्यावाले वगैरे हे ते जातात ना, मग त्यांना ते शिकार वाटत असेल आणि त्यामुळे ते येत असतील असं मला एक वाटतं. असं असू शकतं. पण तर एनिवे जे बी असेल ते वन अधिकारी वन विभागाच्या लोकांनी सर्वांनी थोडीशी दक्षता घ्यायला हवी, ताकी माणसं थोडे म्हणजे पहिल्यासारखे स्वतंत्रपणे फिरू शकतात. आता सर्वच लोक खूप घाबरलेले आहेत. म्हणजे आसपासच्या सर्वच गावामध्ये पुण्यापासून तर सगळे या संभाजीनगरपर्यंत सर्वांनाच प्रॉब्लेम चालू आहेत. बाकी तुमच्या विभागामध्ये विदर्भात पण असतील, पण शक्यतो याच्या न्यूज आमच्याकडे जास्त येतात. त्यामुळं असे प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळं असं त्यांच्यावर थोडा आळा घालणं जरुरीचं आहे. आमच्या इथे 2 दिवसाड नाही का इथं काय कोणाला अजून म्हणजे हानी नाहीये केली, त्यांनी पोहोचवली नाही. पण दिसले की सायरन वाजवते, फटाकडे वाजवते, जाते पळून जाते. असं आमच्या इथं कोणाला काय अजून हानी हे नाही झाली. जातं त्यांना घरात आण झालं खेळायचं टायमिंग, थंडी सुटली 9 वाजले तर आज चांगल्या मन मोकळेपणाने गप्पा चालल्यात नाही. हा ध्रुव ते पण बाहेर नाही मुलं बाहेर घालतायत. मग आता आजच्या याच्यामध्ये एवढंच होतं सांगण्यासारखं. आणि ते पण की बाबा तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलत नाही. तर आता ते यज्ञाचा तो मॅटर झाला ते गावाला, तर त्याचा पण बोलत नाही. मुलीचा बऱ्याच काय म्हणलं तुम्ही याच्याबद्दल बोला. तर याच्याबद्दल आम्ही हे बोलत नव्हतं की ऐकूनच म्हणजे माणसाला हे होतं. त्याच्यामुळे आता पुढं शब्दच नाहीये त्या गोष्टीबद्दल बोलायला. कारण जे होतंय हे खूप चुकीचं होत आहे. काय झालेलं बेकार सरकार आपली हे. कारण जसं की बाहेरच्या कंट्रीमध्ये अशा पद्धतीच्या गुन्ह्याला ज्या प्रकारची हे आहे शिक्षा, तशा आपल्या इंडियामध्ये जर झाले ना तर हे प्रकरण खूप कमी प्रमाणात होतील. म्हणजे नाहीच होतील असं आहे. पण त्याच्यावरती काय नाही, आपले लोक काय करतात, महिनाभर मोर्चे, कॅन्डल, कुठं काय आरडाओरडा, महिना 2 महिन्याने विसरून जाते. परत पुन्हा तेच, परत एक नवीन न्यूज ऐकायला येते. ते सरकारने कुठेतरी मोठी ऍक्शन त्याच्यावरती घेतली पाहिजे. जसं की सौदी अरेबियाला वगैरे बाहेरच्या कंट्रीज मध्ये आहे. आता आपले बरेचसे नेते या गोष्टीवर बोलले, मला नाव नाही घेत मी कुणाचं. पण ही जे पनिशमेंट म्हणते इन द सेन्स आपल्या संविधानामध्ये काही गोष्टी आहेत, पण कुठंतरी संविधानाची बी एखादी गोष्ट आपण पार करून त्या गोष्टीला आळा घालणं. कारण की हे कुणालाच 3 वर्षाच्या बाळाला जर असं होतंय म्हणल्याच्या नंतर हे कुणाच्याच बुद्धीला पटत नसेल. आय थिंक म्हणजे कुणाच्याच बुद्धीला जे त्याला पुढं त्याला अगेन्स्ट सपोर्ट बी करतात त्याच्या स्वतःच्या बुद्धीला पटत नसेल, किंवा पैशासाठी किंवा कायसाठी त्याला वाचावं किंवा हे करा, या गोष्टी सोडल्या पाहिजे. कुणी बी पुढे येऊन त्याला सपोर्टेबद्दल एक शब्द पण नाही बोललं पाहिजे. कारण की मला नाही वाटत हे कोणाच्या बुद्धीला पटत असेल. जे सगळ्यात दुनियामधला सगळ्यात लहान माणूस असेल ना, त्याच्या बुद्धीला पण ही गोष्ट पटत असेल. म्हणजे ह्यो माणूस किती खालच्या दर्जाला जाऊन अशा कृत्य करू शकतो. त्यामुळे सरकारने काही पण एक क्षण पण विचार नाही करायला पाहिजे. फक्त साबित झालं हाच गुन्हेगार होता, डायरेक्ट काडी लावून द्यायला, ढंडारा पेटून द्यायला नाही. एक रोज असं शहराचं एक बोट तोडायचं, दुसऱ्या दिवशी असं म्हणजे तिळतिळ करून मारले पाहिजे ना असे लोक. नाही, आपण त्या पनिशमेंट बद्दल आपण तसं नाही बोलू शकत. पण मला असं वाटतं या परिवाराच्या जर हवाली केला, त्याच्या परिवारांना ते परिवार गुन्हेगार ठरतील, नंतर सरकार त्याच्या परिवाराला गुन्हेगार ठरवतील बरं की तुम्ही असं केलं. असं काही लोकांचं म्हणणं होतं, त्याच्या परिवाराच्या हवाली करायला पाहिजे. पण अशी पनिशमेंट ठेवायला पाहिजे, अशी इन्स्टंट पनिशमेंट पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर विचार करायला 10 दिवस पण कोणाला टाइम नाही भेटला पाहिजे, किंवा 10 तास पण नाही. 10 तासामध्ये लोक एवढ्या बाजा पलटी करतात, एवढे कृत्य पलटी करतात का त्या माणसाला कसं वाचवावं हे विचार करणारे बी लोक या समाजामध्ये कसे जन्माला येऊ शकतात मला तेच कळत नाही. म्हणजे ज्यांनी एक कृत्य केलं त्याला वाचवण्यासाठी बी लोक विचार करतात. का करत असतील आय डोंट नो, पण जे लोक ते विचार करतात त्याच्या घरच्यांनी पण तो विचार नाही करायला पाहिजे. ज्यांनी कृत्य केलं त्याच्या घरच्यांनी नाही विचार करायला पाहिजे. आणि त्याच्या ऐवजी एखादा कुणी पण अगेन्स्ट त्याच्या असा विचार करत असेल तर त्याला बी त्याच्याबरोबर पनिशमेंट व्हायला पाहिजे. कारण की मग याचा अर्थ त्याच्या डोक्यामध्ये पण तीच निगेटिव्हिटी आहे जे ते मारणे केलं.
त्याला जो 1% कोणी सपोर्ट केला, त्याच्या घरच्यांनी केला, त्याच्या आई वडिलांनी केला, त्याच्या कुणी पण, याचा अर्थ त्यांच्या माइंडमध्ये पण ते निगेटिव्हिटी आहे. त्यामुळे पनिशमेंट त्याच्याबरोबर त्यांना बी व्हायला पाहिजे का त्यांनी त्याला सपोर्ट का करू राहिले. एकाने पण सपोर्ट केला याचा अर्थ निगेटिव्हिटी त्या माणसाची आणि ह्या माणसाची सेम आहे. म्हणजे दोन्ही पण गुन्हेगार आहेत. माझ्या पद्धतीने तर दोन्ही पण गुन्हेगार आहेत. त्यामुळे जे इथून पुढे असं कृत्य घडलं किंवा आता जे कृत्य घडलं याला इन्स्टंट पनिशमेंट काहीतरी भेटलं पाहिजे, हे मी माझ्या वतीने म्हणजे मला जे कळलं मला वाटते. त्यामुळे कारण चिमुरड्या छोट्याशा त्या आपल्याला इन द सेन्स असं म्हणजे हातात असं असल्यासारखं बाळासारखं व्हायचं होतं. आणि ते जर ते माणूस ते कृत्य करतो त्याच्यात किती सैतानी दिमाग असेल, तो समाजासाठी पुढे चालून इतका मोठा घातकी होऊ शकतो ना. तर आतंकवादी कुठून तयार होतात, असेच तयार होतात, किंवा लई मोठे गुन्हेगार कुठून तयार होतात, असेच तयार होतात. त्यामुळे इथं तुम्ही ते जास्त पनिशमेंटची पुढचा विचार करण्यापेक्षा इथंच काहीतरी आळा घाला आणि त्याला कुठेतरी इथंच थांबवला असाल. तुम्ही जर या वाक्याला सहमत असाल तर नक्की सपोर्ट करा, त्याला लाईक करा. आपण ही गोष्ट कुठेतरी पुढे गेली पाहिजे असं म्हणजे सोशल मीडियात फोटो वगैरे व्हायरल केलाय की हा माणसाला कुठं दिसला ते येते, पण नाही कुठं दिसलं तर काही आता जेलमध्ये जाऊ ना, पण त्याला जेलमध्ये ठेवायची तरी कशाला, त्याला परत ड्युटी कशाला ठेवायची. त्याच्यामुळे त्याला कुठेतरी जेलमध्ये तो उपाशी तर नाही ना, उपाशी थोडी ठेवते जेलमध्ये. काम नाही, धंदा नाही, काय नाही, आहे तर खायचं 2 टाइम जेवण. कारण की तो माणूस जोपर्यंत दिसेल ना तोपर्यंत त्या गोष्टी लक्षात येतील का ह्या माणसाने असं केलं. तर त्यापेक्षा पुढे तो माणूस अजून घातकी होण्यापेक्षा त्याला कुठंतरी हेच म्हणजे थांबवायला आता ही गोष्ट झालेली चांगले 4-5 दिवस झाले. बऱ्याच ताई म्हणत होत्या, लाईव्हला पण कमेंट्स होत्या की तुम्ही ह्या गोष्टीबद्दल बोला, ह्या गोष्टीबद्दल बोला, इंस्टाला पण होत्या. आलं ना असं मोबाईलला व्हिडिओ का ते 1-2 दिवस पाहिलं ना तर असं पोटात कसतरी होतं. ते असं नंतर आम्ही ते क्लिक करणंच बंद केलं, ते ऐकणंच बंद केलं, कारण दिवसभराचा मूड अपसेट होत होता ते पाहून इतकं भयानक. त्यांच्या घरच्यांवर काय विकली आणि घटना अशी आहे की बाबा याच्यावरती बोलणं म्हणजे बोलायला सुद्धा शब्द तोंडातून फुटत नाहीत. म्हणजे असं शाब्दिक रूपे नाही बोलू शकत, म्हणून आपण ते सगळ्यांना माहिती आहे गोष्टी काय घडलेलं काय नाही. त्यामुळे आपण फक्त प्रकरणाबद्दल घेतला, आपण त्या शब्दावर जास्त टॉपिक मध्ये डीपली गेलो नाही. पण सर्वांनी त्या गोष्टीला हे करा आणि त्यांच्या पॉझिटिव्हला जे एखादा कोणी उभा राहील त्याला पण म्हणजे त्याच्या अगेन्स्ट बी निश्चितच काहीतरी कारवाई करा, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तर चला, बरेचसे 2-3 मेन पॉईंट होते ज्याच्याबद्दल तुम्ही कमेंट्स करत होते आणि म्हणत होते की याच्याबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे. तर ते आज फायनली घेतलं. म्हणलं चला आता दाजी पण घरी येतं, तर म्हणलं आता लवकर पण आज आवरले, रविवार पण होता, जेवण वगैरे झालते सगळं. म्हणलं चला आता बसले, जरा टाइम वेळ भेटला तर म्हणलं आपण थोडाफार आपला सबस्क्रायबर फॅमिली सोबत शेअर करू. चला मग आजचा व्हिडिओ थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद सगळ्यांना, बाय.